हॅलो स्टुडंट्स, आज आपण कॅपिटल मार्केट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस जो चॅप्टर नंबर 1 आहे त्यामधील एक कॉन्सेप्ट आहे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स अँड फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स त्याला वायदा करार किंवा वायदा बाजार असं म्हटलं जातं आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स त्याला भावी बाजार किंवा भावी करार असं म्हटलं जात असतं. तर या कॅपिटल मार्केटमधील हे एक मार्केट्स म्हणजे कॉन्ट्रॅक्ट्स महत्त्वाचे आहेत. या संकल्पना आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. सो फर्स्ट, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे वायदा करार किंवा वायदा बाजार ही संकल्पना आपण पहिल्यांदा काय करूया, समजून घेऊया. अ फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट is a contract made today for delivery of an asset at a specified time in the future at a price agreed upon today. स्पष्ट होतं यामध्ये काय, हे कॉन्ट्रॅक्ट आहेत. कॉन्ट्रॅक्ट कसे असतात? मेड टुडे म्हणजे आज हे कॉन्ट्रॅक्ट केले जातात. कशासाठी, कशाच्या अनुषंगानं? फॉर डिलिव्हरी ऑफ अन असेट. एखादी विशिष्ट जी असेट आहे त्याची जी काय डिलिव्हरी आहे म्हणजे ते असेट काय करायची, इथं ट्रान्सफर करायची, द्यायची, त्या अनुषंगाने डिलिव्हरी ऑफ असेट हा शब्द वापरला जात असतो. ॲट अन स्पेसिफाईड टाइम, एका विशिष्ट वेळेला, निश्चित केलेल्या वेळेला, भविष्यामध्ये म्हणजे भविष्यामध्ये निश्चित केलेली जी काही वेळ आहे त्या वेळेला एका विशिष्ट किमतीला ती असेट काय करायची, ट्रान्सफर करायची. आणि हा करार कधी करायचा? आज करायचा. सो पुन्हा एकदा मी सिंपल आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगतो. हे काय आहेत? एक प्रकारचे असे कॉन्ट्रॅक्ट आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, हे कॉन्ट्रॅक्ट कधी केले जातात? आजच्या तारखेला केले जातात. वर्तमान काळामध्ये ते काय केले जातात? कॉन्ट्रॅक्ट केले जातात. आणि यामध्ये काय केलं जातं? एका विशिष्ट वेळेला, भविष्यामधील एका विशिष्ट वेळेला, विशिष्ट अशा किमतीला, की जी किंमत आज इथं काय झालेली असते, निश्चित केलेली असते, त्या किमतीला भविष्य कालावधीमध्ये एका विशिष्ट वेळेला, मग ती वेळ म्हणजे काय, एका दिवसाची तारीख वगैरे, त्या अर्थानं काय केली जात असते, ती असेट इथं ट्रान्सफर केली जात असते. ट्रान्सफर करण्याचा हा काय असतो, इथं करार असतो. मग थोडक्यात काय, खरेदी विक्रीशी संबंधित हा काय असतो, इथं करार असतो. द बायर ऑफ फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स agrees to take delivery of an underlying asset at future time at a price agreed upon today. म्हणजे या फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मधला जो बायर आहे म्हणजे ज्याला ती मालमत्ता काय करायची आहे, खरेदी करायची आहे, ती वस्तू खरेदी करायची आहे, ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती काय होत असते, या करारा अंतर्गत तयार होत असते. कशासाठी? टेक अ डिलिव्हरी ऑफ अन अंडरलाईंग असेट. अंडरलाईंग असेट म्हणजे काय, त्या करारामध्ये कोणत्या वस्तूचा व्यवहार होणार आहे, कोणत्या मालमत्तेचा व्यवहार होणार आहे, अशी जी वस्तू आहे त्याला काय म्हटलं जातं, अंडरलाईंग असेट असं म्हटलं जात असते. म्हणजे खरेदीदार काय होत असतो, इथं तयार असतो. मालमत्ता म्हणजे ती वस्तू एका विशिष्ट वेळेला, भविष्यामध्ये एका विशिष्ट किमतीला, जी किंमत काय केलेली असते, आज निर्धारित केलेली असते. म्हणजे या कॉन्ट्रॅक्टमधला खरेदीदार आज निर्धारित केलेल्या किमतीला एक विशिष्ट वस्तू भविष्यात काय करत असतो, खरेदी करण्याची तयारी दर्शवत असतो. नो मनी चेंजेस हँड्स अंटिल टाइम एक्सपायरी. म्हणजे इथं त्या करारामध्ये जी किंमत इथं निर्धारित केलेली असते त्यामध्ये कोणताही यामध्ये इथं बदल केला जात नाही. कुठंपर्यंत बदल केला जात नाही? ज्या तारखेला हा व्यवहार करायचा आहे ती तारीख किंवा तो पिरियड जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. द सेलर ॲग्रीज टू डिलिव्हर द अंडरलाईंग असेट ॲट फ्युचर टाइम ॲट अ प्राइस ॲग्रीड अपॉन टुडे. आणि यामधला जो सेलर आहे, जो व्यक्ती ती वस्तू द्यायला म्हणजे विकायला तयार आहे, अंडरलाईंग असेट, भविष्यामध्ये ती व्यक्ती आज ज्या किमतीला ती वस्तू देण्याचं मान्य केलेलं आहे ती वस्तू तो काय करत असतो, इथं देण्यास इथं बांधील असतो. थोडक्यात ॲग्रीज, तयार असतो. सो सिंपल आहे. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन पार्टी असणार आहेत. एक असणार आहे बायर, एक असणार आहे सेलर. यामध्ये एका विशिष्ट तारखेला म्हणजे टुडे आपण डोळ्यासमोर ठेवू,
एक विष्ठाचा काय होत असतो, करार होत असतो आणि त्या करारामध्ये एक विष्ठाची वस्तू भविष्यामधील एका विष्ठाच्या तारखेला काय केली जात असते, हस्तांतरित केली जात असते, की ज्याची किंमत करार करतानाच म्हणजे आजच काय केलेली असते तर निर्धारित केलेली असते आणि तो करार पूर्ण होईपर्यंत त्या किमतीमध्ये कोणताही बदल केला जात नाही. त्याला इथे काय म्हटलं जातं, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स किंवा फॉरवर्ड मार्केट असं म्हटलं जात असतं. ओके, सो काय आहे मीनिंग आतापर्यंत चर्चा केलेली आहे ते इथे क्लिअर होतं. अ फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू पार्टीज दॅट मीन्स बायर अँड सेलर हू अग्रीज टू बाय or sell. Buyer that means buy, seller that means sell a specified quantity of a financial instrument. आता इथं अंडरलाईन असेट हा शब्द पाठीमागल्या स्लाइडमध्ये आलेला होता. इथं शब्द कोणता आलेला आहे, फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स किंवा कमोडिटीज. म्हणजे इथं अंडरलाईन असेट म्हणून कशाचा व्यवहार इथं होऊ शकतो, काही फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे त्यामध्ये बॉन्ड्स असू शकतात, डिबेंचर्स असू शकतात, शेअर्स असू शकतात ऍटसेट्रा, किंवा कमोडिटीज यामध्ये काही वस्तू सुद्धा असू शकतात ॲट अ सर्टन प्राइस ॲट अ सर्टन डेट इन फ्युचर. म्हणजे एका विष्ठाच्या किमतीला एका विष्ठाच्या तारखेला भविष्यामध्ये त्या वस्तूची काय होत असते तर खरेदी विक्री करण्याचा हा एक प्रकारचा काय असतो, करार असतो. ओके, सो फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स आर नॉट स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट, दे आर OTC, ओव्हर दी काउंटर. OTCचा अर्थ काय, ओव्हर दी काउंटर, नॉट ट्रेडेड इन रिकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज. म्हणजे आता जे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असतात हे स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट नाहीत. म्हणजे अकॉर्डिंग टू कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हे कॉन्ट्रॅक्ट इथं तयार होत नसतात थोडक्यात. आणि जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते जनरली दे आर OTC डेरिव्हेटिव्हज दॅट आर टेलर्ड टू मीट स्पेसिफिक युजर नीड्स. म्हणजे ओव्हर द काउंटर म्हणजे डायरेक्ट समोरासमोर येऊन काय होत असतात तिथं व्यवहार किंवा हे करार केले जात असतात एका स्पेसिफिक अशा नीड्स, गरजा बायरच्या आणि सेलरच्या डोळ्यासमोर ठेवून हे काय केले जात असतात, तिथं कॉन्ट्रॅक्ट केले जात असतात. इथं इन ब्रॅकेट सांगितलंय नॉट ट्रेडेड इन रिकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज. म्हणजे या कॉन्ट्रॅक्टसाठी, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी एक विष्ठाचं जे काय स्टॉक एक्सचेंज आहे, एखाद्या विष्ठाचा जो मीडिएटर आहे त्याचा इथं वापर किंवा त्याचा आधार इथं घेतला जात नाही. ओव्हर द काउंटर समोरासमोर एकत्र येऊन इथं बायर आणि सेलर एक विष्ठाची वस्तू, त्यामध्ये काय असू शकतं, फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट असू शकतात किंवा काही फिजिकल असेट्स, फिजिकल कमोडिटी सुद्धा असू शकतात, त्याचा इथं व्यवहार करण्याचा आजच्या तारखेला केलेला जो करार आहे त्याला इथं काय म्हटलं जात असतं, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट किंवा भावी करार असं म्हटलं जात असतं. ओके, आता पहा इथं अंडरलाईन असेट आहेत फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये, त्या कोणत्या असू शकतात, म्हणजे कोणत्या घटकांचे या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट थ्रू व्यवहार होऊ शकतात. फर्स्ट, ट्रेडिशनल ॲग्रिकल्चरल ऑर फिजिकल कमोडिटीज. म्हणजे पारंपरिक ज्या शेती उत्पादनं आहेत त्यामध्ये मका असेल, गहू असेल, बाजरा असेल ॲटसेट्रा, सोयाबीन असेल, कपाशी असेल या अर्थानं, ऑर फिजिकल कमोडिटीज काही त्यामध्ये वस्तू असू शकतात. देन करन्सीज, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये जे करन्सीज आहेत जनरली फॉरेन एक्सचेंज यामध्ये काय करायचे आहेत, विचारात घ्यायचे आहेत, त्याचे सुद्धा इथं व्यवहार होऊ शकतात. म्हणजे अंडरलाईन असेट काय असू शकते, करन्सीज असू शकते किंवा काय असू शकतो, इंटरेस्ट रेट म्हणजे जे व्याजदर आहेत, फॉरवर्ड रेट ॲग्रीमेंट्स दॅट मीन्स FRA. म्हणजे इथं 3 प्रकारचे असेट्स, 3 प्रकारच्या वस्तू यामध्ये काय असतात इथं या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टसाठी विचारात घेतल्या जातात. एक म्हणजे ट्रेडिशनल ॲग्रिकल्चरल फिजिकल कमोडिटीज, करन्सीज, इंटरेस्ट रेट्स म्हणजे व्याज दरामधले जे काही बदल आहेत, म्हणजे व्याजदर प्रकारची इथं काय असू शकते, वस्तू असू शकते, आणि फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमधल्या काय असतात इथं वस्तू असतात. म्हणजे थोडक्यात काय, हे घटक, हे कॉम्पोनंट ह्या असेट्स डोळ्यासमोर ठेवून या असेटची देवाणघेवाण करणारे जे भविष्यकालीन व्यवहार आहेत, करार आहेत, जे आजच्या तारखेला केलेले आहेत त्याला काय म्हटलं जातं, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जात असतं. यामध्ये सेलर आणि बायर काय करत असतात, तिथे एकत्र येत असतात आणि एक जो करार आहे तो करार करत असतात, पण तो इथं प्रमाणित असत नाही.
प्रमाणित असत नाहीत. म्हणजेच थोडक्यात भारतीय करार कायद्यातील जी कलमं आहेत त्याचा विचार करून, त्याचा वापर करून हे करार होतील किंवा होतातच असं नाही. ओके, दे पा हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स का केले जातात? दे आर कस्टमाइज्ड कॉन्ट्रॅक्ट्स अनलाईक फ्युचर्स. म्हणजे हे कसे असतात? कस्टमाइज कॉन्ट्रॅक्ट असतात. कस्टमाइज म्हणजे काय? बायर आणि सेलर एकत्र येऊन त्यांच्या सोयीनं इथं काय करतात? इथं हे करार करत असतात. अटी शर्ती त्यांना एकमेकाला फेवर असतील, एकमेकांना त्या ऍक्सेप्ट असतील, अशा पद्धतीनं हे कॉन्ट्रॅक्ट्स केले जात असतात. ओके, देन टेलर मेड अँड मोर सुटेड फॉर सर्टन पर्पज. म्हणजे एक गोष्टाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून इथं हे कॉन्ट्रॅक्ट तयार केलेले असतात. आता हे हेतू काय आहेत, कसे असतात, एखाद्या उदाहरणाच्या आधारे आपण पुढे ते काय करूया समजून घेऊया. युजफुल व्हेन फ्युचर्स डू नॉट एक्झिस्ट फॉर कमोडिटीज अँड फिनान्शियल बिईंग कन्सिडर्ड. सो हे फ्युचर जर डू नॉट एक्झिस्ट म्हणजे भविष्यच नाही, भविष्याचा इथं अचूक असा अंदाज बांधता येत नाही वस्तूच्या बाबतीमध्ये, अशा वेळा हे कॉन्ट्रॅक्ट्स केले जात असतात. युजफुल इन केसेस फ्युचर स्टँडर्ड मे बी डिफरंट फ्रॉम द ॲक्च्युअल. म्हणजे जे भविष्य आहे एक इंटरप्रिटेशन असतं, एक एस्टिमेशन असतं, एक अंदाज असतो. त्या अंदाजापेक्षा काहीतरी वेगळंच सिच्युएशन इथं निर्माण होऊ शकते. अशा वेळेला मग हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स केले जात असतात. ओके, स्पेसिफिकली मेड फॉर पर्टिक्युलर पर्पजेस. ओके, इच ॲटम्स युनिक इन टर्म्स ऑफ. म्हणजे ही कॉन्ट्रॅक्ट जे आहे एक विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून केली जात असतात आणि प्रत्येक ॲटम जो आहे म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात त्या कशाच्या अनुषंगाने असतात? प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रत्येक वेळेला या प्रत्येक कंपोनंटच्या बाबतीमध्ये टर्म्स अँड कंडिशन्स काय असू शकतात? तिथं वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे क्वांटिटीच्या बाबतीमध्ये टर्म्स अँड कंडिशन्स, प्राईसच्या बाबतीमध्ये टर्म्स अँड कंडिशन्स, डेटच्या बाबतीमध्ये आणि रिजन टू रिजन प्रत्येक वेळेला हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट होत असताना टर्म्स अँड कंडिशन्स काय असतात? तिथं युनिक असतात. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट केलं तसंच दुसरं कॉन्ट्रॅक्ट असेल असं नाही. वेगवेगळी सिच्युएशन डोळ्यासमोर ठेवून, फ्युचर डोळ्यासमोर ठेवून, परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून ही कॉन्ट्रॅक्ट्स तयार केली जात असतात. त्या अर्थानं त्याला काय म्हटलं जातं? टेलर मेड असं म्हटलं जात असतं. आपल्या सोयीनं, आपल्याला योग्य वाटेल अशा पद्धतीनं. इथं आपल्याला शब्द कोणत्या अर्थानं आहे? बायर आणि सेलर यांना मान्य होईल अशा पद्धतीनं या टर्म्स अँड कंडिशन्स काय असतात? तिथं युनिक असतात. ओके, याची काही वैशिष्ट्य पहा. दे आर बायलॅटरल निगोशिएटेड कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू पार्टीज अँड हेन्स एक्सपोज टू काउंटर पार्टी रिस्क. सो हे काय आहेत? बायलॅटरल निगोशिएट कॉन्ट्रॅक्ट आहे. बायलॅटरल म्हणजे द्विपक्षीय, खरेदीदार आणि विक्रेता यामधले काय तिथं हे कॉन्ट्रॅक्ट असतात आणि हेन्स एक्सपोज टू काउंटर पार्टी रिस्क. आणि यामध्ये दोन्ही पार्टीला इथं काय असते? रिस्क असते. म्हणजे एका दुसऱ्याची वस्तू विकण्याच्या बाबतीमधली प्लस खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये. सिंपल एक्झाम्पल आहे की एखादी वस्तू आहे, भविष्यामध्ये एखादं प्रॉडक्ट शेतकऱ्याला वाटतं की बाबांनो आपण एवढ्या पद्धतीनं एवढं वस्तू इथं उत्पादित करू शकतो, एखादं पीक वगैरे आपल्याकडून उत्पादित होणार आहे, परंतु आजची किंमत आणि भविष्यातली किंमत यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत राहू शकते. तसंच त्या प्रॉडक्टची गरज असणारी जी काही व्यक्ती आहे त्याला सुद्धा ते प्रॉडक्ट एका विशिष्ट तारखेला विशिष्ट किमतीला मिळावं अशा पद्धतीची काय असते? अपेक्षा असते, एक्सपेक्टेशन असते. मग अशा पद्धतीनं तो शेतकरी आणि तो खरेदीदार इथं एकत्र येऊन एका विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला ती वस्तू तो शेतकरी उपलब्ध करून देईल आणि तो जो खरेदीदार आहे ती वस्तू तो खरेदी करेल. असे गरजू ज्या व्यक्ती आहेत त्यामध्ये काय करतात? तिथं एकत्र येत असतात आणि दोघांना इथं काय राहत असते? तिथं सेम रिस्क राहत असते. इच कॉन्ट्रॅक्ट इज अ कस्टम डिझाईन अँड हेन्स इज युनिक इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट साईज, एक्सपायरेशन डेट अँड द अस्पेक्ट टाईप, क्वालिटी ॲटसेट्रा. म्हणजे हे कसे असतात? प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हे काय असतं? युनिक असतं. म्हणजे एकच व्यक्ती
अनेक व्यक्तींच्या बरोबर व्यवहार करत असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या बरोबरचे जे काही कॉन्ट्रॅक्ट असतात ते काय असणार आहे तिथं वेगवेगळे असणार आहेत, एकसमान ती कॉन्ट्रॅक्ट असणार नाही. द कॉन्ट्रॅक्ट हॅज टू सेटल्ड इन डिलिव्हरी ऑर कॅश ऑन एक्सपायरी डेट. आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत कधी सेटल केले जात असतात, डिलिव्हरी, पर्टिक्युलर वस्तूची डिलिव्हरी झाल्यानंतर आणि किंवा जी एक्सपायरी डेट आहे त्या एक्सपायरी डेटला कॅश पेमेंट झाल्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट काय होत असतं तिथं सेटल होत असतात. द कॉन्ट्रॅक्ट प्राइस इज जनरली नॉट अवेलेबल इन द पब्लिक डोमेन. आणि जी कॉन्ट्रॅक्ट प्राइस आहे एका अशा व्यवहाराच्या बाबतीमध्ये, वस्तूच्या बाबतीमध्ये, ती जनरली पब्लिक डोमेन वर उपलब्ध असेलच असं नाही. खरेदीदार आणि विक्रेता यांनी एकत्र येऊन ती कॉन्ट्रॅक्ट प्राइस, निगोशिएटेड प्राइस जी आहे ती काय करायची असते, निश्चित करायची असते. इफ द पार्टी विशेस टू रिव्हर्स द कॉन्ट्रॅक्ट इट हॅज टू कंपल्सरी गो टू द सेम काउंटर पार्टी विच ऑफन रिझल्ट्स इन हाय प्राइसेस बीइंग चार्ज. जर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट केलेले असतील आणि ते जर रिव्हर्स करायचे असतील, म्हणजे थोडक्यात काय कॅन्सल करावयाचे असतील, सो इट हॅज टू बी कंपल्सरी गो टू द सेम काउंटर पार्टी. म्हणजे एकमेकांनी एकत्र येऊन ते काय करायचे असतात तिथं कॅन्सल करावयाचे असतात, कॅन्सल केले जाऊ शकतात, कॅन्सल केले जातात. विच ऑफन रिझल्ट्स इन हाय प्राइसेस बीइंग चार्ज. मग त्यातून काय होऊ शकतं, जे प्राइसेस आहेत त्या जास्त चार्ज केल्या जाऊ शकतात. म्हणजे इथं रिव्हर्सचा अर्थ काय घ्यायचा आहे की कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचा असेल ठीक आहे, त्यामध्ये कॅन्सल पण होऊ शकतात, पण जर ते रिव्हर्स कोणत्या अर्थानं इथं शब्द घ्यायचा आहे की नव्यानं त्याच्या टर्म्स अँड कंडिशन ठरवायचे आहेत, वेळ ठरवायची आहे, वस्तूमध्ये बदल करायचा आहे, तर मग अशा वेळेला काउंटर पार्टी, खरेदीदार आणि विक्रेत्यानं एकत्र येऊन ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते तर बदलता येऊ शकतं, परंतु त्यामधून किमती मात्र काय होऊ शकतात, तिथं जास्त चार्ज केल्या जाऊ शकतात. ओके, सो आता याचे ॲडव्हान्टेजेस काय असतात. नो अप फ्रंट फीज, म्हणजे इथं कोणती फी यामध्ये चार्ज केली जात नाही. निगोशिएशन होतं, सेलर आणि बायर इथं एकत्र येतात, एक ॲग्रीमेंट करतात आणि ते ॲग्रीमेंट इथं काय केलं जात असतं, भविष्यामध्ये फुलफिल केलं जात असतं, पूर्ण केलं जात असतं. त्यामध्ये जो इंटरमिडिएटरी आहे, मध्यस्थ जो आहे तो मध्यस्थ नसतो, त्यामुळं जी फी वगैरे आहे ती इथं पे करावी लागत नाही. म्हणजे बायर आणि सेलरला ॲडिशनल जो एक्सपेन्सेस आहे फीच्या स्वरूपात तो करावा लागत नाही, कारण डायरेक्ट या दोन पार्टी एकत्र आल्या जातात. नो रिस्क ड्यू टू करन्सी फ्लक्च्युएशन्स कम्प्लिटली इलिमिनेटेड. इथं या कॉन्ट्रॅक्टमध्ये फिनान्शियल रिस्क जे आहे कशामुळे निर्माण होणार आहे, करन्सी फ्लक्च्युएशन्स, म्हणजे किमतीमध्ये किंवा ज्या करन्सी जिथं यूज केल्या जाणार आहेत त्यामध्ये होणारा जो बदल आहे, त्याच्या व्हॅल्यूमध्ये होणारा जो बदल आहे तो इथं काय केला जातो, कम्प्लिटली इलिमिनेटेड, म्हणजे विचारात घेतला जात नाही. म्हणजे आजची तारखेला जी किंमत निर्धारित केलेली आहे, समजा 100-500 रुपयेला तो व्यवहार करायचा ही किंमत निर्धारित केलेली आहे, भविष्यात प्राइस फ्लक्च्युएशन होत असतात. म्हणजे चलनवाढीची स्थिती असू शकते, चलन घटीची स्थिती असू शकते. म्हणजे थोडक्यात काय, वस्तूची किंमत जी आहे ती कमी जास्त होऊ शकते, परंतु त्याचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. फॉरवर्ड्स आर ओव्हर द काउंटर प्रॉडक्ट्स. ही संकल्पना आपल्याला OTCEI मध्ये येणारच आहे. ओव्हर द काउंटर प्रॉडक्ट म्हणजे काय, हेड टू हेड एकत्र येऊन यामध्ये काय केले जातात, इतर निगोशिएशन्स करून, म्हणजे व्यवहार करून हे कॉन्ट्रॅक्ट केले जात असतात. इट ऑफर्स अ कम्प्लीट हेज. एक प्रकारे काय असते तर हेजिंगची संकल्पना यामध्ये काय केली जात असते, विचारात घेतली जात असते, किंवा एक फायदा आणि तोटा, म्हणजे किमतीमधल्या बदलाचा जी रिस्क आहे त्या किमतीमधल्या बदलाची ती इथं काय केली जात असते, कव्हर करण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजे
उदाहरण देताना मी सांगितलं की शेतकरी आहे, एका दिवशी असं प्रॉडक्ट तो घेणार आहे. आज XYZ आज एका दिवशी अशा अमाऊंटला ते प्रॉडक्ट जाऊ शकतं, परंतु आजच्या तारखेला ते प्रॉडक्ट उपलब्ध नाही. परंतु 2-3 महिन्यानंतर भविष्यामध्ये ते प्रॉडक्ट उपलब्ध होणार आहे. त्यावेळेला ही किंमत असेल का, अशा पद्धतीचा एक जो तणाव आहे तो त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये असतो. तशाच पद्धतीचा विचार जो खरेदीदार आहे त्याला पण ते प्रॉडक्ट लागत असतं. आजच्या तारखेला ते प्रॉडक्ट उपलब्ध नाही, भविष्यात ते एका वर्षाच्या किमतीला उपलब्ध होईल का, हा विचार असणाऱ्या शेतकरी आणि तो ग्राहक एकत्र येऊन काय करतात, तिथं एका वर्षाच्या किमतीला व्यवहार करतात. त्यामुळं यामधून जे रिस्क निर्माण होणार आहे, फिनान्शियल रिस्क असते किमतीमधल्या तफावतीची. शेतकऱ्याला वाटतं की ती किंमत मिळेल का आणि खरेदीदाराला वाटतं की या किमतीत ते प्रॉडक्ट उपलब्ध होईल का. तर असे दोन व्यक्ती एकत्र येऊन इथे काय करतात, ट्रान्झॅक्शन करतात आणि त्यामधून एका वर्षाच्या किमतीला तो व्यवहार होईल अशा पद्धतीचा एक जो आधार आहे, एक कॉन्फिडन्स जो आहे, तो या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमधून बायर आणि सेलरला मिळत असतो. द यूज ऑफ फॉरवर्ड प्रोव्हाइड प्राइस प्रोटेक्शन. इथं सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय आहे याचा, एक जे प्राइस प्रोटेक्शन आहे ते प्राइस प्रोटेक्शन इथं फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमुळं मिळत असतं. म्हणजे एका वर्षाच्या किमतीला तो व्यवहार होईलच भविष्यामध्ये, त्याची ते गॅरंटी मिळत असते. ओके, दे आर इझी टू अंडरस्टँड. आणि हे सिम्पल कॉन्ट्रॅक्ट आहेत. इझी टू अंडरस्टँड कोणत्या अर्थाने तो विचारात घ्यायचा, हे स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट नाहीत. निगोशिएशन होणार आहे, बायर आणि सेलर इथे एकत्र येणार आहेत. अकॉर्डिंगली योग्य वाटतील त्या टर्म्स अँड कंडिशन्स यामध्ये काय केल्या जातात, इथं ठरवल्या जात असतात. त्यामुळं कॉन्ट्रॅक्ट समजायला किंवा ते कॉन्ट्रॅक्ट करायला काय जातात इथं सोपे असतात. आता याच्या काही मर्यादा आहेत. इट रिक्वायर्स टाईंग अप कॅपिटल. देर आर नो इंटरमिडिएट कॅश फ्लो बिफोर सेटलमेंट. म्हणजे एक विश्वासाचं जे काही कॅपिटल आहे यामध्ये काय होतं, टायअप होत असतं. टायअप कोणत्या अर्थानं, जी व्यक्ती व्यवहार करणार आहे, अंडरलाईन असेट, सपोज फार्मर आहे, तर जोपर्यंत ते प्रॉडक्ट तयार होत नाही तोपर्यंत त्या प्रॉडक्टसाठी जो खर्च झालेला आहे तो काय होतो, ब्लॉक होत असतो. समजा बायर आहे, त्यानं विश्वाशी अमाऊंट त्या फार्मरला जर पे केलेली असेल प्रोडक्शनसाठी, तर जोपर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट ते प्रॉडक्ट तयार होत नाही तोपर्यंत ती अमाऊंट काय होत असते, तर ब्लॉक होत असते. त्याला काय म्हटलं जातं, टाईंग अप कॅपिटल असं म्हटलं जातं. सो देअर आर नो इंटरमिडिएट कॅश फ्लो बिफोर सेटलमेंट. म्हणजे मधल्या कालावधीमध्ये जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट सेटल होत नाही तोपर्यंत कोणताही कॅश फ्लो जो आहे तो इथं होत नाही. म्हणजे एकदाच कॉन्ट्रॅक्टच्या वेळेला पैसे दिले जातात, ॲडव्हान्सच्या स्वरूपात असतील किंवा ॲडव्हान्स न देता शेतकऱ्याला, म्हणजे एक उदाहरण म्हणून आपण शेतकरी इथं विचारात घेतलेलं आहे, ते प्रॉडक्ट तयार होईपर्यंत एक कॅपिटल त्यामध्ये काय होत असतं, ब्लॉक होत असतं. इट इज सब्जेक्ट टू डिफॉल्ट रिस्क. इथं काय आहे, एक डिफॉल्ट रिस्क यामध्ये असते. डिफॉल्ट रिस्क म्हणजे काय, एक स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट नाही आहेत, इथं ओव्हर द काउंटर कॉन्ट्रॅक्ट आहेत, कोणताही इंटरमिडियरी नाही, स्टॉक एक्सचेंज थ्रू हे कॉन्ट्रॅक्ट होत नाही. त्यामुळं दोन्हीपैकी एका पार्टीनं जर ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केले नाहीत तर ॲटोमॅटिक त्यामध्ये काय असते, डिफॉल्टची रिस्क असू शकते. म्हणजे थोडक्यात काय, सेलर जर ती वस्तू द्यायला तयारच झाला नाही किंवा बायर ती वस्तू घ्यायला तयारच झाला नाही, ही जी सिच्युएशन आहे त्याला इथं काय म्हटलं जातं, डिफॉल्ट असं म्हटलं जात असतं. तर ती एक मोठी रिस्क, धोका त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असतो, कारण स्टँडर्डाइज हे कॉन्ट्रॅक्ट नसतात आणि अशा पद्धतीनं हे व्यवहार होऊ शकतात. ओके, कॉन्ट्रॅक्ट्स मे बी डिफिकल्ट टू कॅन्सल. जनरली हे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ना ते कॅन्सल करणं काय असू शकतं, थोडं अवघड असू शकतं. अवघड कोणत्या अर्थानं आहे, ज्यावेळेस इथं इंटरमिडियरी असतात, इंटरमिडियरी सेटलमेंट करून ही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकतात. परंतु फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये डायरेक्ट परचेसर प्लस सेलर एकत्र येत असतात, त्यांच्यामध्ये हे व्यवहार झालेले असतात. त्यामुळे कॅन्सल करत असताना दोघांनी एकत्र येऊन हे व्यवहार काय करायचे असतात, कॅन्सल करायचे असतात. जर त्यामध्ये काही गैरसमज वगैरे झाले, त्यातून जर ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायची वेळ आलीच तर ते थोडं मिसअंडरस्टँडिंग होऊन किंवा एकमेकांच्या वरचा अविश्वास निर्माण होऊन
हे कॅन्सल करणं धोकादायक ठरू शकतं, थोडं अडचणीचं ठरू शकतं. एखाद्या व्यक्तीला त्यातून फिनान्शियल लॉस पण होऊ शकतो, एखादी व्यक्ती त्यामध्ये फिनान्शियल प्रॉफिटमध्ये पण जाऊ शकते. जनरली हेजिंगचा संबंध कशाशी आहे, या रिस्कशी आहे की व्यवहार जर पूर्ण झाला नाही तर त्यातून एखाद्या पार्टीला त्या त्रास होऊ शकतो. देअर मे बी डिफिकल्ट टू फाइंड काउंटर पार्टी. तर इथं फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट कन्सेप्ट समजली की बायर आणि सेलर काय होतात, एकत्र येतात. परंतु मला जर वस्तू खरेदी करायची असेल तर माझ्या दृष्टीनं त्या किमतीला वस्तू विकणारा सेलर अस्तित्वात असणं गरजेचं असतं. आणि जर मला वस्तू विकायची असेल एका विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला, तर त्याच किमतीला त्याच वेळेला वस्तू खरेदीदार पण मला इथं मिळणं गरजेचं असतं. म्हणजे इथं जी काउंटर पार्टी आहे, म्हणजे सेलर असेल तर बायर उपलब्ध झाला पाहिजे, आणि जर बायर असेल तर सेलर उपलब्ध झाला पाहिजे. तर या कॉन्ट्रॅक्टमध्ये ही काउंटर पार्टी एका वेळेला उपलब्ध असतील, दोन्हीही एका वेळेला तयार असतील, अशाच व्यक्ती या व्यवहार करू शकतात. आणि सहजासहजी अशा काउंटर पार्टी, एकमेकांना गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्र येतीलच, त्यातून हा व्यवहार होईलच हे सांगता येत नाही. ही एक याची काय आहे, मर्यादा आहे. तर अशा पद्धतीनं हे काय असतं, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असतं. सिंपल आहे, त्याला वायदा बाजार असं म्हटलं जातं. आजच्या तारखेला एक विशिष्ट करार केला जातो आणि त्या करारामध्ये ती वस्तू फिजिकल असू शकते, ती वस्तू फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट असू शकतं, ती वस्तू इंटरेस्ट रेट असू शकतो, ती वस्तू करन्सी असू शकते, ती वस्तू देण्याचा आणि घेण्याचा एका विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला झालेला जो करार आहे त्याला ते काय म्हटलं जातं, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जात असतं. ओके.